आणि आता आम्ही जेवण वगैरे निघालो. आणि ही आहे आमची सानू. हाय सानू, से हाय बोल. सबस्क्राईब टू व्लॉगर जोडी. पप्पी दे मला. ही आमची सानू. आणि आता आम्ही चाललो फिरायला. सानू तू कुठे चाललीस? कुठे चाललीस तू? पूजेला. कुठे कुठे चालली पूजेला? अरे तुला माहिती नाही. कोणाबरोबर चालली आहेस? मामा आणि कोण आहे? पप्पा. पप्पा. पण तू पप्पाला पप्पा नाही बोलत ना, काय बोलतेस? पप्पी. पप्पी बोलते. आणि मम्मा कुठे आहे? मम्माला का नाही आणलंस? ती राहिली तिकडे. ती राहिली तिकडेच. वैभववाडी मधल्या नापणे गावातल्या धबधब्याचा व्ह्यू बघायला आम्ही आलोय मे महिन्यामध्ये. हे सगळे, ही सगळी मंडळी. हो बस बस बस, कुठे चाललात? मागे या, मागे या, मागे या, मागे या. धबधबो खया. हो वाव, मोठा आहे. हिरवगार पाणी दिसतंय. बांध सारखं काहीतरी मला वाटतंय. नाही नाही, बांध टाईप वाटतंय. पाणी भरपूर येत असणार मला वाटतं. तिकडून वाढवून ठेवलंय पाणी, पुढे सोडलं नाही. बस कमी झालंय. इकडे पाणी असतं मोठं. तिकडे परतवून लावलंय पाणी. कुठे पर्यटक आपले येणार ना, त्याला काचेचं बॉक्स येणार दीप सारखा. म्हणजे त्यात अशी माणसं बसणार आणि बघायला, म्हणजे असं सगळा धबधबा दिसणार असं. वयस्कर लोकांना ठेवणार का? हा, खाली जायसाठी. अच्छा, तो काय खाली पायऱ्या आहे काय? इथून खाली जायचं होतं काय? हा होता नापण्यातला धबधबा. इथे मी पहिलं पण येऊन गेलेलो आहे, पण आता हे खूप असं कमर्शियलाइज टाईप करतात आणि पर्यटकांसाठी भरपूर तो झुलता पूल काचेमध्ये बसून तुम्हाला बघायला मिळणार आहे. त्याचं काम आता चालू आहे, पण मला असं वाटतं या पावसाळ्यापर्यंत ते तुम्हाला बघायला मिळेल. आणि पावसाळ्यातच बघण्यासारखा हा स्पॉट आहे. पण आता पण पाणी असतं, त्याच्यामुळे आम्ही आत्ता पण आलेलो, एवढं जवळ आलो ना. तुम्ही नक्की या. इथे नापणे आहे, वैभववाडी स्टेशनपासून एकदम जवळ आहे, जर तुम्ही ट्रेनने येणार असाल तर. आणि आता आम्ही आलो हे कुणकेश्वरचं मंदिर. मला असं वाटतं हे नवीन केलंय का ग आई? होय होय, हे नव्हतं असं आम्ही आलो ते नव्हतं. हे नवीन केलं. हे पायऱ्या पण अशा नव्हतं. आईला घेऊन आली आहे, जावई घेऊन आलाय आईला. पप्पा नाही आहेत, पप्पा गेलेत मालवणला, आमच्या गावी कसालला. मस्तपैकी आता सनसेटच्या टायमाला आम्ही आलोय मंदिरात. हाफ पॅन्ट घातल्यामुळे लुंगी दिलेली आहे. आणि इथेच मिळतात, इथे मिळतात लुंग्या. हाफ पॅन्ट नॉट अलाउड. आणि बाहेर आल्यानंतर हा एक नंबर. दरवेळी बघितलाय पण तरी वेळा आला तरी पण ते कमीच पडतं. एव्हरी टाइम इट इज फॅसिनेटिंग. तू बघितलं एंट्रन्स वेगळा केलाय ते. ती लावले तुम्ही असंच लावायचं. पावडर लावल्यासारखी वाटते पावडर. हे कुठल्या देवळात? पिंडी आहेत, म्हणजे खरोखर समुद्रात पिंडी आहे. जेव्हा पाणी कमी होतं ना, तेव्हा त्या दिसतात पिंडी. जास्त डब्यात घेऊन जावा. तुमच्याकडे कोण जेव केले? हॉटेलात का जरा घेऊन जावा.
मला विचारते कुळीच पडतील खाली. कर तू पडतंय. बघ कशी करते ती. मोठी आहे. कोंबडी घेऊन आलेत माणसं. एवढी नाही. सो आज आहे आपला लास्ट दिवस घरामध्ये आणि त्याच्यामुळे कोकणामधून ज्यावेळी पाहुणे घरी चाललेले असतात मुंबईवाले तर त्यांना चिकन तर भाई मिळणारच आजच्या दिवशी. तो आज आपला आहे चिकनचा प्लॅन. तर आपले जे एक्सपर्ट काका आहेत कोंबडी सोलण्यामध्ये ते कोंबडी सोलत आहेत. एक ही आहे आपली सोललेली कोंबडी आणि आता आपल्याला जेवायचं आहे मस्त तिखट तिखट आणि त्यानंतर आपण मुंबईच्या दिशेने निघणार आहोत लगेच. काय बांधून काय कापणार पण खेच्यात घालणार त्या घालणार म्हणजे गरम खेच्यात पाडता पाणी आहे तर केलंच ना टप्पातच की टोपात टोपात टाक मोठ्या. हे टप्पात ठेवूया. काय द्या ते काय ते पिझ्झा काढू कोंबडा. किती वेळा भात करते म्हणजे चौथ्यांदा हा भात फोडणीला घातलेला जातो. काल जेवण उरलेलं पूजेत सगळा. पुढे ब्रेकफास्ट इज फ्राईड राईस. पेपर राईस नाही आहे का चिकन 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 चालू आहे. पाऊस. गाडी धुवायचं असेल तर सगळ्यात भारी या पावसाने धुवून घ्या. पाणी पण वाचतं. येण्यासारखं करतो. मस्त झाड आहे. गावी आल्यानंतर आम्ही पहिल्या पावसात भिजायची मजा करतोय. चालू आहे ना एवढा साबण लावलं तरी अजून कळत नाही. तो अशा प्रकारे आमचा गावचा दौरा होता. त्याचा आज शेवटचा दिवस आहे आणि आम्ही आता मुंबईला जायला निघणार आहे. आणि आम्हाला नदीवरती पण जायचं होतं तिकडे जायला मिळालं नाही पण शेवटच्या दिवशी पाऊस लागला त्याच्यामुळे जायला मिळालं. मस्त मजा केली आणि आम्ही. तो आमचा हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल तर आमच्या व्हिडिओ सगळ्यांना शेअर करा, लाईक करा आणि आमचं चॅनल ब्लॉगर जोडीला सबस्क्राईब करा. बाय. हॅपी बर्थडे टू यू अर्जुन. आज आमच्या अर्जुन दादाचा बर्थडे आहे. सो तुला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हॅपी बर्थडे. अशा प्रकारे आमची गावची जर्नी एंड होते. तुम्हाला कसं वाटतंय? कसं वाटलं माझं सासरचं
गावचं घर कसं वाटलं तुम्हाला दोघांना? छान मस्त वाटलं, एकदम फ्रेश, मस्त एकदम खूप छान, मस्त एन्जॉय केलं खूप. जुना असेल खूप बांधणी चांगली होती. नाही छान आहे, अरेंजमेंट पण मस्त आहे, खूप छान, माणसं घरातली खूप छान आहे. पूजा झाली, 2 पूजा मिळाल्या आम्हाला.